नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी आणि महत्वाची माहिती सांगतात. होम रेमेडीज सुद्धा सांगतात. तुम्ही जर एपिसोड बघितले नसेल तर जरूर बघा आणि अजूनही सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब पण करा. आपल्या दिनचर्या आणि ऋतुचर्या या एपिसोड्समध्ये त्यांनी आहार कसा असावा, वयाप्रमाणे ऋतूप्रमाणे त्यात काय बदल करावेत हे तर सांगितलं आहेच आहे. शिवाय वेगवेगळ्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल डिस्कस करताना त्या अनुषंगाने आहारात कसे बदल केले पाहिजेत हे पण सविस्तरपणे सांगितलेलं आहेच आहे. आमचा या आधीचा आहाराविषयकचा जो एपिसोड होता त्याच्यामध्ये त्यांनी चौरस आहार कसा असायला पाहिजे आयडियली आणि आहाराविषयक अजूनही आपले काही जे प्रश्न होते त्यांच्याबद्दल सविस्तरपणे डिस्कस केलेला आहे. आज आपण त्यांना त्याच्या आहाराबद्दल अजूनही बरेच काही प्रश्न एस्पेशली फूड कॉम्बिनेशन्स काय हे डिस्कस करणार आहोत. सो त्यासाठी भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, थँक्यू पुन्हा एकदा तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला. आपल्या या आधीच्या आहाराविषयकच्या एपिसोडमध्ये तुम्ही चौरस आहार, आहारातले जे रस असतात त्याचा क्रम काय असला पाहिजे हे सगळं सविस्तरपणे डिस्कस केलेलंच आहे. पण आम्हाला अजूनही आहाराविषयी काही प्रश्न आहेत म्हणून तुम्हाला चांगली गोष्ट आहे. म्हणून भेटतोय. पण वेळोवेळी आपल्या डिस्कशन्स मध्ये पित्त प्रवृत्ती, कफ प्रवृत्ती या म्हणजे माणसाच्या 3 प्रवृत्त्यांबद्दल डिस्कशन्स होतात. सो एका घरामध्ये सगळे लोक वेगवेगळ्या भिन्न प्रवृत्तीचे असतात, राईट? पण साधारणपणे सगळं नॉर्मल लोक असतील, कुणी आजारी वगैरे नसेल तर ऑफकोर्स आजारी माणसासाठी वेगळा स्वयंपाक केला जातो, आहार केला जातो. पण नॉर्मल लोकांसाठी एकसारखं जेवण बनवलं जातं. तर आता हे जे बनवलेलं जेवण आहे हे आपल्याला करणं योग्य आहे, म्हणजे हे आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही, किंवा युजली असं असतं की फॅमिलीतले सगळे लोक एकत्र बसून जेवतात तर ही वेळ आपल्याला म्हणजे एक साधारण सगळ्यांना जमेल अशी ती वेळ साधली जाते. तर ही वेळ आपल्याला जेवणासाठी योग्य आहे की नाही हे आपण कसं ठरवायचं, कारण जेणेकरून आपल्याला आपलं ध्येय शेवटी घरातल्या लोकांचं स्पेशली गृहिणीचं बरोबर. हे असतं की सगळ्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे, घरातले Correct. निरोगी राहिले पाहिजेत. तर ह्या दृष्टीने जरा गाईड करा. अं, म्हणजे हा विचार अगदी योग्य आहे की सगळ्यांनी एकत्र बसून जेवलं किंवा जेवणाच्या टेबलवर तरी आपण सगळे एकत्र येऊयात. पण थोडस खरं म्हटलं तर ना, तुम्ही दिवसभराच्या सगळ्या श्रमानंतर जर रात्री एकत्र जेवायला बसणार असाल तर त्याच्यावर थोडं माझं एक वेगळं मत आहे की त्यावेळेला दिवसभराचे स्ट्रेस घेऊन आलेले असतात, तर त्याच्याऐवजी सगळं खरं तर घरात असं केलं गेलं पाहिजे की सकाळ म्हणजे संध्याकाळी सगळे दिवसभराचा ताण घेऊन आले की पहिल्यांदा त्यांना काहीतरी गरम गरम एखादं सूप सारखं प्यायला द्यावं. त्याच्या सगळ्यांनी बसून आनंदाने गप्पा माराव्यात एक 10 मिनिटं हम्म. आणि मग नंतर शांतपणे आनंदाने जेवायला बसलं पाहिजे. हम्म. नाहीतर मग दिवसभराच्या स्ट्रेसमधून आपण आलेला असतो, आईचा तगादा असतो की जेवायला चला, जेवायला चला. प्रत्येक जण आपापल्या वेगळ्या मूडमध्ये असतो. मग खरं तर त्या अवस्थेत किंवा त्या मनाच्या अवस्थेत केलेलं जेवण नीट पचूही शकत नाही. हम्म. त्यामुळे सगळ्यात छान जर असेल की म्हणजे तिथल्या घरातल्या त्या स्त्रीला वाटत असेल की सगळ्यांनी निरोगी राहायला पाहिजे पण एकत्र जेवण घेतलं पाहिजे, तर एकत्र जेवणं म्हणण्यापेक्षा एकत्र बसणं, एकत्र असणं हे महत्वाचं आहे. हम्म. त्यामुळे सगळे दिवसभराचे दमून भागून आले की छान सगळ्यांना आवडतीचं एखादं गरम गरम सूप म्हणा किंवा एखादं अगदीच काही नाही तर टोमॅटो सार असेल छोटंसं, असं ते इतक्याच क्वांटिटीत पाहिजे की त्यांनी भूक तुमची डिस्टर्ब नाही होणार पण हम्म. सगळ्यांना एक सुदिंग इफेक्ट मिळेल. अगदी जर पावसाळ्याचे वगैरे दिवस असतील तर भाताची गरम गरम पेस्ट पण खूप छान लागते. हम्म. त्याच्यामध्ये थोडं मेथकूट तूप घातलं की किंवा ओव्याचा भात पातळसर केला असेल तर तोही पावसाळ्यात छान वाटतो. म्हणजे असं काहीतरी एक छोटं गरम पेय की ज्याने तुमचा अग्नी संदूषित होईल, अग्नी हम्म. वाढेल, पचनशक्ती वाढेल आणि मग शांतपणा झाल्यावर मग त्याच्यात कोणाचे काही खूप स्ट्रेसेस झालेले असतील तर त्याच्याशी आधी बोला. का हम्म. तुझा मूड दिसत नाही तो प्रॉब्लेम, आणि हार्डली याला 5-10 मिनिटं लागत असतात. ते हम्म. सॉल्व्ह करा. सगळ्यांनी फ्रेश व्हा हम्म. आणि बाहेरून आल्यावर नेहमी आपण सांगतो तसं की हात पाय धुवून स्वच्छ व्हा आधी, हम्म. कपडे बदलून घ्या आणि मग हे काहीतरी गरम गरम पेय घेऊन शांत व्हा. हम्म. एकमेकांशी डिस्कस करा जे काही झालं असेल, आनंद असेल तर तोही शेअर करा
आणि मग द्विगुणित आनंदी मनाने जेवायला बसा. हे आयडियल झालं. तर असं हे जेवण तुम्ही मग प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार काही वेगळं बनणार नाहीये घरामध्ये. हम्म. पण ओकसात्म्य हा एक विषय असतो की हळूहळू एखादा वाईट पदार्थ सुद्धा आपल्याला सवयीनं नीट पचू शकतो. आणि तो जर हेल्दी असेल, म्हणजे हम्म. जसं ना की आयुर्वेदाने नेहमी सांगितलेलं आहे की ज्वारी, बाजरी, ज्वारी ही भाकरीमध्ये तांदुळाची भाकरी, पोळी, भात हे सगळ्यांना पचणारं अन्न आहे. त्यामुळे कॉमनली ते घेतलं तरी चालतं. प्रकृतीचा विचार हा मेनली कसा असतो की एखादा पदार्थ वारंवार खाण्यात जेव्हा येतो, म्हणजे जो नेहमीच्या आहारापेक्षा वेगळा आहे, हम्म. तर तो म्हणजे आता समजा मटाराचा सीझन आहे, मटाराच्या करंज्या केल्या, हम्म. तर एखादा कफ प्रकृतीचा असेल व्यक्ती घरामध्ये, तर ती 4-5 करंज्या आरामात संपवेल. हम्म. तसंच तो वात प्रकृतीचा असेल तर त्याला त्या आवडतील पण त्या त्रासदायक होतील. मग त्याला आईनी कंट्रोल करायचं की नाही, तू 2च खा. बरोबर. पित्त प्रकृतीचा असेल तर एक आत्ता खाईल, 2-3 तासांनी परत एक आहे का विचारेल. हा भाग बदल होऊ शकतो, बर. पण दॅट इज ऍक्सेप्टेड. पण हम्म. नेहमीचं जेवण आहे तर सामान्यपणे सगळ्यांनी घरातल्या मेंबर्सनी ते सगळं जेवलं तरी चालतं. हम्म. त्याच्यात थोडासा बदल सीझननुसार, प्रकृतीनुसार आपण बोललो तसा केला तरी तो हम्म. पुरेसा असतो. त्यामुळे जेवण एकत्र जेवताना ते आनंदी मनाने आपण जेवतोय ना, हे हम्म. सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. स्वच्छ होऊन जेवतोय ना, ते महत्वाचं आहे. आणि हम्म. भूक लागलेली आहे ना सगळ्यांना, हम्म. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. सो तेवढं झालं की ते पुरेसं आहे. आता प्रश्न येतो की आपण जे पदार्थ खातोय ते पदार्थ अगदी गरम गरम शिजवलेला असेल, तयार नुकतंच केलेलं असेल, 2-3 तासाच्या आतलं असेल, हम्म. तर ते कुणालाही चालणार आहे. अगदी छोट्या बाळापासून अतिशय वयोवृद्ध लोकांना सगळ्यांना ते ताजं अन्न नक्कीच चालणार आहे. हम्म. पण आत्ताच्या सगळ्या धकाधकीच्या जीवनात गावाकडे अजूनही असं प्रत्येक वेळेला दोन्ही वेळेला गरम जेवण करून म्हणजे जेवणारे लोक आहेत. आणि खरंच त्यांच्या हेल्थमध्ये आणि शहरी विभागात राहणाऱ्या लोकांच्या हेल्थमध्ये आपल्याला जो बदल दिसतो, तो बरोबर. याच गोष्टींमुळे स्पेसिफिक येत असतो. मग आता शहरी वातावरणामध्ये किंवा नोकरी उद्योगाच्या दृष्टीनं बिझी असतात शेड्यूल, तर अशा वेळेला शिळं अन्न खाण्याची वेळ येते. तर मग ते सुद्धा कमीत कमी आपल्याला त्रासदायक होईल. ह्याचा जरी आपण एक प्रिकॉशन घेतली तरी आरोग्याकडे थोडंसं तरी एक पाऊल आपलं चांगल्या पद्धतीनं पडू शकतं. मग ह्याच्यामध्ये महत्वाचं असतं की शिळं अन्न म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काही बॅक्टेरियांची ग्रोथ व्हायला लागते, त्याच्यामुळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्यांची कमी व्हायला लागते. मग हे ऍटलिस्ट अन्न आपले योग्य आहे की नाही, हे हम्म. तरी आपण माहिती करून घेतली पाहिजे. म्हणजे मग ते खायचं कसं आणि किती हे आपण नंतर ठरवू शकतो. हम्म. तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे घटक असे दिलेले आहेत, म्हणजे एक आपल्याला नेहमीच नॉर्मल माहिती आहे की हम्म. त्याचा चव बदलली असेल, रंग हम्म. बदलला असेल, हम्म. किंवा मग त्याची जी कन्सिस्टन्सी ती बदलली असेल, तर आपण ते खायचं नसतं. पण बरोबर. त्याच्यासाठी काही सायंटिफिकली काही गोष्टी दिलेल्या आहेत की कुणाचं काय बघायचं. आता खूप पेस्टिसाइड्स आणि ह्याचा आपण वापर बघतो. हम्म. तर अनेक प्रकारचे, आता तांदूळ असतील किंवा गहू असतील, तर अनेक प्रकारचे आपल्याला बाजारात मिळतात. तर मग समजा आपल्याला एखादा साठवणुकीसाठी भात घ्यायचा असेल, समजा तांदूळ घ्यायचे आहेत, हम्म. तर त्याच्यात एक सिंपल आहे, आपण सॅम्पलसाठी आणतो, त्याचा वास बघतो, पोत बघतो आणि घेऊन टाकतो. तर हम्म. त्याच्याऐवजी जर आपण असे तांदूळ आणले आणि छोटेसे ओपन पातेल्यामध्ये शिजायला टाकले आणि त्याचं काही ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला कळतं की हा आपल्या खाण्यायोग्य आहे की नाही. तर हम्म. त्याच्यात अगदी सिंपल टेस्ट आहे. असं आपण पाणी, एक समजा एक छोटी वाटी तांदूळ असतील तर त्याच्यामध्ये 6 पट पाणी घालायचं धुतलेल्या तांदूळामध्ये आणि ते शिजायला ठेवायचं. मग त्याच्यात पाणी दिसतंय पण तो भात शिजत नाहीये, तर तो तांदूळ खाण्याला योग्य नाही, हे हम्म. समजून घ्यायचं असतं. मग त्याच्यामध्ये तो हळूहळू शिजत जातो. शिजल्यानंतर त्याची खरं तर पेज आपल्याला काढता यायला पाहिजे, हम्म. पण ती तशी पेज निघत नाहीये, तो घट्ट गिचका होतोय, तरीही तो तांदूळ खाण्यायोग्य नाहीये. असं त्यातलं महत्वाचं आहे. बरोबर. नंतर शिजतो तो भात, पण शिजल्यानंतर शिळा भात कसा असा कोरडा कोरडा दिसतो, हम्म. तसा तो होत असेल तरीही तो तांदूळ खाण्यायोग्य नाहीये, हे हम्म. लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर खूप वेळ जर आपण असा भात ठेवून दिला, खूप वेळ हम्म. म्हणजे काय, 2 तासांनी 3 तासांनी आपण खाणार आहोत, हा. किंवा नेहमीच आहे, आपण भात केलेला आहे, काल तो भात आपण फ्रीजमध्ये ठेवला, आज हम्म. काढलाय, हम्म. आणि त्याला जर असं पाणी सुटत असेल, तर हम्म. समजायचं की हा भात खाणं पण योग्य नाहीये. हम्म. जे हा शिळ्या भाताच्या बाबतीतही. आणि समजा असं नवीन तांदूळ आणलाय, तो शिजायला ठेवलाय, शिजलाय भात पूर्ण,
पण त्याच्यानंतर त्यातनं पाणी सुटतंय, तर असा भात पण खाणं योग्य नाही, कारण तो शरीरात जाऊन काही दोष निर्माण करणार आहे. हम्म. हे झालं आपण हे मुख्य जे स्टेपल फूड म्हणतो त्याच्या बाबतीतलं. हम्म. दुसरं असतं की व्यंजन, म्हणजे काही भाज्या आहेत, लोणची आहेत, हम्म. चटण्या आहेत. हम्म. तर ह्यांच्यामध्ये जर आपण फ्रीजमध्ये ठेवून काढले किंवा थोडा वेळ बनवून ठेवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये फेस दिसतोय, हम्म. तर ते खाणं योग्य नाहीये. बरोबर. कढीला सुद्धा खूप फेस असेल तर ती कढी खाणं योग्य नाहीये. त्याच्यामध्ये अशा रेषा पडल्यासारख्या होतात, म्हणजे त्याचं जे हम्म. एक वरचा लेअर असतो हम्म. त्याच्यामध्ये जर रेषा तंतू असे पडलेले दिसत असतील किंवा असे छोटे छोटे बुडबुडे येताना दिसत असतील, हम्म. तर तो पदार्थ खाण्याला आपल्याला योग्य नाहीये. हम्म. हे लक्षात ठेवायचंय. आता जे पदार्थ ड्राय असतात, चटणी आहे, समजा आपण लसूण चटणी करून ठेवली, हम्म. 8-10 दिवसाची आपण करून ठेवतो किंवा बाहेरचं पाकिट विकत आणतो, हम्म. तर ती जर ठेवली आणि हळूहळू ती खूप ड्राय व्हायला लागली, तर हम्म. समजायचंय की ती आता खाण्यायोग्य नाहीये, ती डिस्कार्ड केली पाहिजे. हम्म. त्याच्यानंतर समजा आपण लोणचं काही बनवलं आहे आणि नंतर हळूहळू लक्षात येते की त्याला खूपच पाणी सुटतंय, हम्म. म्हणजे ते ओलं ओलं असं होतंय, तर हम्म. तेही खाण्यायोग्य नाहीये. किंवा हम्म. कोरडी भाजी आपण परतून भाजी करतो, वाफवून भाजी करतो, हम्म. त्याच्यात पाणी नसतं घातलेलं, हम्म. पण काही काळानंतर त्यातनं पाणी सुटायला लागतं. हम्म. मग समजायचं की ती खायला योग्य नाही. हम्म. त्याच्याबरोबरच आपण सूप काही वेळेला खूप हम्म. एकदम बनवून ठेवतो. हम्म. मग आज थोडं खातो, उद्या थोडं खातो, हम्म. किंवा ह्याचं आपण नॉनव्हेज खाणाऱ्यांचं आहे ते हम्म. स्टॉक करून ठेवतात, हम्म. भाज्यांचा स्टॉक असतो. हम्म. तर त्याच्यावर जर जेव्हा आपण समजा फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे किंवा चुकून बाहेर राहिलंय, तर त्याच्यावर जर अशा निळसर रंगाच्या रेषा दिसायला लागल्या, तर समजायचं की तो पदार्थ आपण खाणं योग्य नाहीये. हम्म. काय आता हे पुढे काही गोष्टींमध्ये आयुर्वेदाने सांगितलंय, त्याच्यावर हे निळ्या रंगाच्या रेषा, गुलाबी रेषा, हे म्हणजे काय की विशिष्ट प्रकारची बुरशी तिथे वाढतीये. तर ती बुरशी आपल्याला हार्मफुल कुठली आहे, तर समजा सूप वगैरे आहे त्याच्यावर निळ्या रंगाच्या रेषा असणारी बुरशी दिसली तर ती योग्य नाहीये. दूध आपण तापवतोय किंवा हम्म. तापवलं आणि बाहेर राहिलंय, आत टाकायचं, फ्रीजमध्ये टाकलं नाहीये, हम्म. आणि मग अशा वेळी जर त्याच्यावर अशी गुलाबी रंगाची रेषा दिसायला लागली, हम्म. तर ते दूध पण खाणं योग्य नाहीये. हम्म. तसं आपण दही ठेवलंय, हम्म. दही लावतो आपण, आंबट नाही झालं, लागलं नाही म्हणून अजून ठेवतो, पण बरोबर. संध्याकाळी जर त्याच्यावर अशी धूसर किंवा भस्म कसं हा. असतं त्या टाईपचं हा. जर एक आवरण दिसायला लागलं, हम्म. तर समजायचं ते योग्य नाहीये दही खाणं. हम्म. समजा ताक असेल तर ताकावर जर अशी पिवळसर काळसर हम्म. अशी रेघ दिसायला लागली किंवा असा एक लेअर दिसायला लागला, तरीही ते ताक खाणं योग्य नाही. म्हणजे काही वेळेला असं केलं जातं गृहिणींकडून की वरचा लेअर काढून टाका, मग हम्म. खालच्या ताकाची कढी करा, हम्म. पण ते योग्य नाहीये. त्यांनी बरोबर. एकदा खाऊन होणार नाहीये, पण असं वारंवार खाण्यात आलं हम्म. तर ते नक्की पोटाला त्रासदायक आहे. हम्म. काही वेळेला असं होतं की आपण तूप कढवतो आणि ठेवून देतो, हम्म. तो डबा असा मागे मागे आपल्या हम्म. कपाटात जातो. काही हम्म. दिवसांनी आपण ते बघतो, पण त्याच्यावर जर असं पाण्याचा लेअर सारखं जर दिसायला लागलं हम्म. असेल, हम्म. तर असं तूप सुद्धा खाणं योग्य नाहीये. हम्म. मग ते तुम्ही पाहिजे तर परत कढवा आणि त्याचा पायाला मसाज वगैरे असं काही हम्म. करून ते संपवू शकता, पण ते हम्म. पोटात अन्न म्हणून खायचं नाहीये. हम्म. काही वेळेला मध असतो, हम्म. मध आपण मधाच्या विकत आणतो खूप प्रमाणामध्ये आणि तो राहिला, पण त्याच्यावर जर अशी हिरवी रेघ किंवा हिरवा लेअर दिसला, तर तो मध सुद्धा फेकून द्यायला पाहिजे, बर. पोटात घेणं योग्य नाही. बर. काही वेळेला असं होतं ना की आपण खूप पदार्थ तळतो, काही तेल शिल्लक राहतं आणि ते आपण हम्म. बाजूला ठेवून देतो, हम्म. थोडं कधी वापरतो किंवा ते बाजूलाच राहतं. पण हम्म. अशा तेलावर जर अशी जसे आपण सूर्यास्ताच्या वेळेला कसा एक केशरट रंग येतो, हम्म. मातकट केशरट हम्म. असा जर रंग त्याच्यावर तेलावर दिसत असेल, तर ते तेल सुद्धा खाणं योग्य नाहीये. बर. आता आपण काही हिरवी फळं असतात, तर हिरवी फळं जेव्हा ही म्हणजे जी हिरवीच खायची असतात, हम्म. जसं कैरी ही हिरवी खायची असते, हम्म. मग ती जर पिवळसर दिसायला लागली हम्म. तरी सुद्धा कैरी म्हणून तिचे गुण तुम्हाला मिळणार नाही, हम्म. तर ती खाणे योग्य नाही. आता काही हल्ली बोरं असतात, हिरवी बोरं असतात, म्हणजे ती हम्म. पिवळी होतच नाहीत, हम्म. तर अशी ही हिरवी बोरं पिवळी व्हायला लागली तरी सुद्धा खाणं योग्य नाही. हम्म. पेर सारखी फळं आहेत की जी हिरवीच खायची असतात, हम्म. ती सुद्धा पिवळी झाली, कलिंगड हा. पिवळसर दिसायला लागलं, तर हा. ते खाणं योग्य नाहीये. बर. 1-2 फोडी खाल्ल्याने त्रास होणार नाहीये, पण ते खूप बर. प्रमाणात खाल्लं नक्की पोट बिघडणार आहे. अशीच ही कुठलीही कोरडी द्रव्य असतात, हम्म. त्यांचा जर रंग बदलला, म्हणजे आपण खोबरं किसून ठेवतो, हम्म. त्याचा रंग बदलला, तर हम्म. ते खाणं योग्य नाही, जरी त्याला वास नसेल येत तरी सुद्धा. हम्म.
हम्म. म्हणजे कोरडी द्रव्य जे आपण ठेवतो, काही वेळेला आपण कोथिंबीर सुकवून ठेवतो, हा. कढीपत्ता सुकवून ठेवतो. हम्म. तर तो ज्या रंगात होता त्याच रंगाचा जोवर टिकतोय तोवरच त्याच्यामध्ये त्याचे गुण आहेत. त्याचा रंग बदलला तर ते खाणं योग्य नाही. असा एक छोटे ढोबळ मानाने या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या हा. तर आपलं आरोग्य सांभाळणं आणि आरोग्यासाठी बरोबर. योग्य आहार किंवा योग्य पदार्थ घेणं आपल्याला शक्य आहे. ओके. आता तुम्ही शिळ्या पदार्थांबद्दल बोलता त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे. खूप वेळेला आपण कणिक जास्तीची मळून ठेवतो मुद्दाम, कारण रोज रोज तेच तेच काम करायला वेळ पण नसतो. तर ही अशी कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवून मग नंतर त्याच्या पोळ्या करणं किती योग्य आहे? आणि मध्ये एकदा आपण कांदा बारीक चिरून फ्रीजमध्ये ठेवणं संपूर्णतः योग्य अयोग्य नाही. आहे, हा, हे तुम्ही सांगितलं होतं. त्याचप्रमाणे भाज्या जनरल म्हणजे फ्लॉवर असेल, कोबी असेल, किंवा अजूनही कुठल्या गवारी निवडून ठेवणं किंवा पालक वगैरे, हे निवडून ठेवणं फ्रीजमध्ये 2-4 दिवस आणि मग वापरणं किती योग्य आहे हे पण सांगा. आळस झटकून सोयीचा आरोग्याची सोय काढायची नाहीये हा जर विचार ठेवला तरीही म्हणजे हे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येत नाहीये कारण तुमचं खरंच एवढं बिझी शेड्यूल आहे. हम्म. तर तुम्ही नक्की ह्या गोष्टींचा वापर करायचा. पण त्याच्यात थोडीशी पथ्य आहेत. हम्म. आपण म्हटलं तसं की समजा कोथिंबीर आपण निवडून ठेवली आहे हम्म. तर ती तिच्यात मॉइश्चर जाणार नाही अशा पद्धतीनं डब्यामध्ये आतमध्ये ठेवून वरनं कागद हम्म. लपेटून ठेवला हम्म. तर ती कोथिंबीर तुम्हाला 8-10 दिवस पुरणार आहे. कणकेच्या बाबतीत तर खरं तर ना हा कंटाळाच असतो की हम्म. म्हणजे रोज ते तिंबायची कुठे म्हणून मग हम्म. एकदाच करून घेऊयात. हम्म. पण त्याच्यामध्ये निश्चितपणे ती थंड होते जेव्हा फ्रीजमध्ये राहून तर त्याच्यामध्ये वात वाढवण्याचे प्रमाण नक्की येतं. बरं. त्यामुळे खरं तर कंटाळा करू नये. 4 पोळ्या तर 4 पोळ्यांचीच मळावी. हम्म. पोळ्या नको असतील तर भाकरीची मळावी. हम्म. आणि समजा दोन्हीचाही कंटाळा आला तर नुसताच भात करून खावा. तोही कंटाळा आला तर नुसता उपमा नुसते पोहे करून खाऊ शकता. पण शक्यतो आतमध्ये कणिक मळलेली ठेवणं टाळावं. हम्म. पण खरंच व्यस्तता असेल, वेळेचा खरंच शक्य नसेल तर हम्म. अशा वेळेला जर कणिक ठेवायची असेल तर तिला भरपूर वरनं तेल लावून ती आतमध्ये ठेवावी. म्हणजे बरं. ऍटलिस्ट त्याच्यावर आतमध्ये जो वाताचा थंडपणाने वाताचा जो परिणाम होणार आहे तो हम्म. आपण टाळू शकतो. आणि आत्ताच आपण म्हटलं तसं की रंग बदलला असेल म्हणजे आपण छोटासा गोळा ठेवलाय हम्म. पण तिचा रंग बदलला ती काळपट जर व्हायला लागली कणिक हम्म. तर निश्चितपणे ती टाकून द्यायची आहे. ती बरं. खायची नाही. बरोबर. कणकेच्या बाबतीत मात्र हा खरंच एक खूप महत्वाचा हम्म. मुद्दा आहे. कारण बरं. खूप ठिकाणी हल्ली हे केलं जातं. पण हम्म. मग त्याच्यातून मिनिमम दोष येतील एवढा तर आपण विचार करू शकतो. बरोबर. म्हणून मग ती थोडीशी पुष्कळ वेळा तर ती अल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळून ठेवली जाते तरी सुद्धा ती चांगली टिकते. पण हा. सगळ्यात चांगला ऑप्शन म्हणजे वरनं तेल हम्म. लपेटून ती ठेवून द्यावी. आणि शक्यतो प्लास्टिक मध्ये ठेवण्याऐवजी हम्म. धातूच्या भांड्यात म्हणजे आपल्या स्टीलच्या डब्यात हो. ठेवावी. हे बर. ओके. आता महत्वाचा प्रश्न, फूड कॉम्बिनेशन्स. म्हणजे बरेच वेळेला शिकरण खाऊ नये दूध आणि केळं घालून, किंवा मिल्कशेक्स आपण जे आवडीने पितो ते पिऊ नयेत. बरेच लोक असं म्हणतात की फ्रुट्स आणि भाज्या एकत्र सॅलड मध्ये करून आपण खातो ना, ते पण करू नये. तर असे काही फूड कॉम्बिनेशन जसं दूध आणि म्हणजे ताक आणि गुळ असं कॉम्बिनेशन, असे बरेच कॉम्बिनेशन आपल्याला माहित असतात पण बरेचसे माहिती पण नाहीयेत. तर त्याच्यामुळे हम्म. हे असे कॉम्बिनेशन सांगा की जे खाणं आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये. तर कुठले ह्याच्यासाठी विरुद्धान्न म्हणजे विरुद्ध गुणधर्माची पदार्थ एकत्र करून खाणं हम्म. किंवा ते दोन्ही पदार्थ आहार्य आहेत पण एकत्र करून खाल्ल्यामुळे ते विष समान काहीतरी शरीरावर परिणाम करणारे आहेत हम्म. असे पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलेलं आहे. त्यांना विरुद्धान्न म्हणतात. तर दुधाबरोबर कुठलाही इतर पदार्थ दुधाबरोबर हा विष समानच आहे. बर. म्हणजे दुधामध्ये कुठलेही मिल्कशेक हा. हे वाईटच आहेत म्हणजे योग्य नाही आहेत खाणं. बर. त्यातलं फक्त चालतं त्याच्यावर म्हणजे ड्रायफ्रुट्स असतील आणि आंबा हे दोनच पदार्थ दुधाबरोबर जातात. आता पूर्वी आपण म्हणू की काय लोक पूर्वी शिकरण खायचे. हा. हा तर का तेव्हा चालायचं आता का नाही तर तेव्हा चालायचं कारण त्या विरुद्धांनातून जे दोष निर्माण होणार आहेत ते पचवण्यासाठी तुमच्या शरीराची ताकद जाणार आहे. हम्म. मग आता मुळात आपल्यात ताकद कमी आहे हम्म. एकूणच हवामानानुसार कालानुसार. तर मग आपण हा विचार नक्की केला पाहिजे. पूर्वी ते लोक जेव्हा हे शिकरण खात होते तेव्हा ते भरपूर काबाड कष्ट करत होते त्यामुळे
त्यातनं कॅलरीज मिळायच्या की जे त्यांच्या शरीराचं पोषण करायच्या आणि हम्म, त्याच्यातून निर्माण झालेले जे दोष होते ते त्यांचे काबाड कष्ट सगळे डायजेस्ट करून हम्म, टाकत होते. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम फार जाणवत नव्हते. हम्म, या दृष्टीने जर विचार केला ना तर आपण मिश्र आहार करणारे लोक असतात, म्हणजे नॉनव्हेज पण खातात, व्हेज पण खातात. हम्म, तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की ते जेव्हा मासे खातात त्या हम्म. दिवशी त्यांनी दुधाचा वापर करू नये. बर. म्हणजे लोक असं करतात की सकाळी दूध वगैरे घेतात, संध्याकाळी मासे खातात, पण शक्यतो दूध आणि मासे हे एका दिवशी कॉम्बिनेशन मध्ये घेऊ नये. जेव्हा ते मांसाहार करणार असतील तर त्यांनी मध, तीळ, गूळ, उडीद आणि मुळे, हे म्हणजे आपण जो मुळा म्हणतो, हे पदार्थ शक्यतो खाऊ नका. कारण त्या सगळ्याचा कॉम्बिनेशनचा इफेक्ट हा शरीरावर विषासमान होतो. हम्म, नंतर मुळा, लसूण, शेवगा, मोहरी, तुळशीच्या काढा वगैरे असं काही तुम्ही घेत असाल तर त्याच वेळेला तुम्ही दूध घेणं टाळा. बर. कारण हे कॉम्बिनेशन अगेन तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम करतं. त्यामुळे अनेक त्वचेचे विकार पुढे जाऊन होऊ शकतात. कुठलेही आंबट द्रव्य म्हणजे आंबट भाज्या वगैरे असतील आहारामध्ये, आंबाडी असेल, चुका असेल, हम्म, तर त्यावेळेला दुधाचा वापर तुम्ही अजिबात करू नका. पण बर. तेव्हा तुम्ही ताकाचा वापर, जेवणानंतर काही लिक्विड हवं असेल तर ताक तुम्ही वापरू शकता. आपण घोळाची भाजी म्हणतो, की ती खूप आरोग्याला चांगली आहे, हम्म, पण ती खाताना तिळाचा वापर करायचा नसतो. कारण ते कॉम्बिनेशन अगेन तुमच्या किडनीवर ताण आणणारं असतं. बर. त्यामुळे म्हणजे आता संक्रांतीच्या काळात बघितलं तर खरंच ती हो, गुळाची भाजी येते नाही हो, बाजारात. ती हो. साधारण मार्च एप्रिल नंतरच मिळायला लागते आणि तेव्हा ती बघा. खरंच आवश्यक असते शरीराला. हम्म, सो ते गुळाच्या भाजीचं एक खूप महत्वाचं आहे. नंतर तळलेले मासे करतात खूप जण आणि काही ते तेल उरलेलं असतं. हम्म, मग त्याच्यानंतर युट्यूबवर बघून काहीतरी रेसिपी त्याच्यात मध वापरलेलं असेल, तर जेव्हा असं तळलेले मासे असलेले म्हणजे मासे तळलेलं जे तेल आहे ते जर उरलेलं असेल तर त्याच्याबरोबर कधीही मधाचा संपर्क येऊ देऊ नका. बर. कारण त्यानेही अगेन तुमच्या शरीरामध्ये खूपच फूड पॉयझनिंग सारखे इफेक्ट त्याच्यामध्ये येत असतात. नंतर आपल्याला माहिती आहे की मध गरम करून खाऊ नये, पण गरम पाण्यात थोडा मध घालून पिणं हे काही हम्म, आजारामध्ये योग्य सांगितलेलं आहे. पण नुसता मध भांडा पण गरम करतो त्याच्यात आधी मध घाला, रेसिपीमध्ये असेल किंवा प्रीहीट केलेलं एखादं भांड त्याच्यात मध घाला, तर ते हे योग्य नाहीये. तुम्ही एखाद्या पदार्थात मध मिश्रण करा आणि त्याचा काही पुढे प्रोसेस करा, हे चालू शकतं. मध आणि तूप हे समप्रमाणात खाऊ नये असं सांगितलेलं आहे, कारण त्याचाही विषासमान परिणाम होतो. म्हणजे कसं आहे की मध एक 100 ग्रॅम आहे आणि तूपही 100 ग्रॅम, असं करू नका. तर ते विषम प्रमाणामध्ये घ्या, म्हणजे जे तूप 50 ग्रॅम असेल आणि मध 100 ग्रॅम, अशा व्यस्त प्रमाणामध्ये घेऊन तुम्ही ते वापरू शकता. ह्याच्यानंतर आपण कुठल्या प्रदेशात राहतो आहोत ह्याचा विचार करा. कुठल्या ऋतूत आहोत त्याचा विचार करा आणि त्याच्या विरुद्ध, म्हणजे जसं की खूप वाळवंटासारखा प्रदेश असेल, वृक्ष असेल, तर तेव्हा तुम्ही स्निग्ध पदार्थ आहारामध्ये ठेवा. जेव्हा खूप असं पाणथळ जागी, केरळ सारख्या हम्म, खूप सतत दमट असणाऱ्या ठिकाणी असेल तर तिथे सारखे आंब हे पदार्थ जे असतात ना, की ज्याच्यामध्ये खूप दही आहे, हम्म, अम, तर खूप असं काय खूप ग्रेव्हीज वगैरे घालून हम्म. तयार केलेलं अन्न असेल तर असं तुम्ही खाऊ नका. तिथे कोरडं कोरडं म्हणजे कोरड्या चटण्या, कोरडी भाकरी, अशा टाईपचं अन्न खा, ते तुम्हाला जास्त उपयुक्त होतं. ओके. तो हे रॉंग कॉम्बिनेशनचे अन्नपदार्थ खाऊन शरीराला अपायकारक होतं हे आलं लक्षात. पण हे वारंवार खाऊन असं होतं म्हणजे कधीतरी एखादा असं खाल्लं लाईक शिकरण फॉर एक्झाम्पल महिन्यातनं एखादा खाल्लं तर काही म्हणजे चालू शकतं का? त्यांनी सुद्धा अपाय होतो म्हणजे किती नाही, फ्रिक्वेंटली? निरोगी मनुष्य असेल, नियमित व्यायाम करणार असेल तर असं महिन्यातनं 2 महिन्यातनं एखादा ऑकेजनली आपण जे म्हणतो ते खाल्ल्याने बिघडणार नाहीये. पण ते काय असतं, हे पदार्थ ना म्हणजे जसं ना की ऍडिक्शन असतं, की व्यसन लागलं की ते गोडी वाटत जाते ना, तसंच हे पदार्थ आहेत की तुम्ही महिन्यातनं एकदा खाता, हा चाललं, मला काही झालं नाहीये, मग ते अजून खाता, अजून खाता, मग ती गोडी त्या विषारी द्रव्यांचीच आवड निर्माण व्हायला लागते. म्हणून बर. शक्यतो टाळावं.
केळं केळ्याच्या जागी खा, दूध दुधाच्या जागी प्या, हे चालू शकतं. व्हेज पदार्थांबद्दल आपण बरंच काही बोललो, पण नॉनव्हेज बद्दल जरा मला एक विचारायचं होतं. बरेच वेळेला आता हे नॉनव्हेज चिकन मटन वगैरे महाग असतं, त्यामुळे आणि जे लोक खूप फ्रिक्वेंटली नॉनव्हेज खातात म्हणजे ऑलमोस्ट रोजच नॉनव्हेज खातात त्या लोकांच्या दृष्टीने हे महाग असल्यामुळे जरी त्यांनी करी केली किंवा भात बिर्याणी वगैरे केली, त्याच्या पीसेस कमी घातले जातात किंवा कमी पीसेस खाल्ले जातात आणि करीचं प्रमाण हे जास्त खाल्लं जातं. तर अशा वेळेला त्यांना आवश्यक ते अन्न पदार्थ अन्न घटक त्या करीमधनं मिळतात का, म्हणजे कमी पीस खाल्ल्याने मिळतात का, काय त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे? कसं शारीरिक श्रम ज्यांना जास्त आहेत किंवा ज्यांना पहिल्यापासून नॉनव्हेज खाण्याची सवय आणि घरामध्ये तशी पद्धत आहे, तर त्यांनी ते खायला हरकत नाहीये. फक्त नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की व्हेजिटेरियन पदार्थ, शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थ हे पचायला जड असतात. हम्म. त्यामुळे समजा तुम्ही वाटीभर भाजी किंवा 2 वाट्या भाजी खात असाल, तर तुम्ही 1-2 पीस हे नॉनव्हेजचे त्याच प्रमाणात तुम्ही पचवू शकता. पण तुमचे श्रम जास्त असतील, दिवसभर शारीरिक श्रम जास्त करत असाल, व्यायाम जास्त करत असाल, तर नॉनव्हेज तुम्ही खाऊ शकता. फक्त काय आहे की नॉनव्हेजचा इफेक्ट हा चव आणण्यासाठी त्याला फक्त मसाला, मॅरिनेशनसाठी फक्त मसाला वापरायचा आहे. खूप करी वगैरे खाल्ली तर फक्त शरीरामध्ये पित्त वाढणं, लिव्हरवर ताण येणं, ह्या प्रकारच्याच गोष्टी होतात आणि योग्य पोषण नाही मिळत. मग तुम्ही चवीसाठी जर खाणार असाल, तर त्याच्यात मी आणखीन एक नेहमी सजेस्ट करते की त्याचा जो स्टॉक तयार होतो, त्याची जी करी होते, त्याच्यामध्ये तुम्ही उकडलेल्या भाज्या घाला. हम्म. म्हणजे चव तुम्हाला ती मिळेल आणि त्याच्याच बरोबर पोषण पण मिळेल. हम्म. म्हणजे मग पीसेस तुम्ही थोडे खाल्ले तरी चालतील, पण चव मात्र ती पदार्थांची मिळेल, न्यूट्रिशन योग्य प्रकारात मिळेल. मगाशी तुम्ही कॉम्बिनेशन्स बद्दल सांगितलं, पण कधी कधी असं होतं ना की बरेच वेळेला असं म्हणतात की जेवणाच्या आधी फ्रूट खायचे नाहीत, नाहीतर मग पचन नीट होत नाही. तर असे काही पदार्थ आहेत का की जे एका पाठोपाठ खाल्ले तर पचन नीट होत नाही, म्हणजे त्याचा क्रम काय असला पाहिजे? हा, म्हणजे आता नेहमी कच्चं आणि म्हणजे शिजवलेलं अन्न आणि कच्चं अन्न असं एकत्र खाताना तुमची पचनशक्ती चांगली पाहिजे, बर. तरच ते तुम्ही पचवू शकता. मग बर. जनरली आता ही पचनशक्ती एकूणच जर बघितलं ना, तर ही माणसाची पचनशक्ती ही कमी होतीये. त्यामुळे मग शक्यतो त्यांनी एका वेळेला शिजवलेलं अन्न, त्याच्यानंतर जेव्हा भूक लागेल त्यावेळेला कच्चं अन्न, मग त्याच्यामध्ये सॅलड असतील, फ्रुट्स हम्म. असतील, हम्म. अशा पद्धतीनं जर क्रम ठेवला तर तो उत्तम होतो. हम्म. आणि कच्चं पदार्थ खायचे असतील तर आपल्याकडे कोशिंबीर हा एक इतका उत्तम उपाय आहे हम्म. की त्यांनी त्या पदार्थाची पचनशक्ती वाढते आणि तुम्हाला हम्म. योग्य ते घटक सगळे मिळतात आणि पचनावर कुठलाही ताण येत नाही, त्यामुळे पोटाचे विकारही पुढे उत्पन्न होत नाहीत. पण ह्याच्या व्यतिरिक्त आयुर्वेदाने ना काही पदार्थ तुम्ही सेवन केलेत, आहारात घेतलेत, तर ते चांगले पचावेत ह्याच्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. हम्म. म्हणजे जसं की तुम्ही जर खूप मिष्टान्न खाल्लेलं असेल, म्हणजे हम्म. चांगले गोडधोडाचे पदार्थ हम्म. खाल्ले असते, तर त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं ताक घ्या किंवा गरम पाणी प्या हम्म. आणि जड अन्न झालं असेल तर छान एक झोप काढा, तरी सुद्धा तुमचं पचन खूप चांगलं होतं. बर. गव्हाचे काही पदार्थ खाल्ले असतील तर थंड पाणी त्याच्यानंतर घ्या, बर. की त्याच्यामुळे मग ते पचेल चांगलं. हम्म. नंतर काही पदार्थ असे असतात की जे जेवल्यानंतर म्हणजे खाल्ल्यानंतर जडच वाटतं पोटाला, हम्म. तर अशा वेळेला तुम्ही थोडंसं असं वारिष्ट किंवा तुम्ही जर काही ड्रिंक्स घेत असाल तर हम्म. एक थोड्याशा प्रमाणामध्ये ते त्याच्यानंतर घ्या, तरी सुद्धा पोटाला हलकेपणा खूप चांगला येतो. हम्म. जेवल्यानंतर पोट जड होतं किंवा थोडा एक पोट भरल्याचं फिलिंग असतं, तर अशा वेळेला ते पचन चांगलं व्हावं म्हणून आपल्याकडे मुखशुद्धी हा प्रकार आहे हम्म. की मुखवास आहे, हम्म. तर त्याच्यामध्ये विडा हा सगळ्यात उत्तम आहे. हा. षोडश गुणी विडा जर केला तर त्याच्याबरोबर म्हणजे तुमचं नुसतं पचनच चांगलं होतं असं नाही, तर त्यातनं सुद्धा शरीराला पोषक खूप चांगले घटक मिळतात. मुळात पान हे अतिशय पोषक आहे. हम्म. त्यांनी म्हणजे रक्तशुद्धी होते, नंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात, हम्म. त्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा चांगला राहण्यासाठी मदत होते. आणि एक आपल्याला नेहमी लक्षात येतं बघा की जेवल्यानंतर पोट जड झालं की छातीवर ताण आल्यासारखं हम्म. होतं. तर हम्म. ही जर जेवणानंतर विडा खाण्याची सवय ठेवली हम्म. तर तेही कधी होणार नाही, कारण रक्तवाहिन्या हृदयाच्या ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थित ओपन राहतात आणि आपोआपच तुमचं आरोग्य उत्तम राहतं.
मग ह्या विड्याबरोबर समजा विडा काहींना चालत नाही, हं, लागतो विडा हं, किंवा त्यांनी तोंड खराब होतं, तर अशा वेळेला त्यांनी बडीशेप, जवस असं कॉम्बिनेशन ठेवून तुम्ही खाऊ शकता. हं, जवस, तीळ, नंतर बाळंशेपा आहे, बडीशेप, खोबरं असं कॉम्बिनेशन करून ठेवून ते चावून चावून खाणं हे महत्वाचं आहे. हं, म्हणजे जेवणानंतर एकदम बारीक केलेली सुपारी तोंडात टाकण्यापेक्षा हं. अशा प्रकारे एकत्र केलेलं जे पदार्थ असतील ते चावून चावून जर खाल्लेत तर पचनाला ते आणखीन उत्तम मदत करतात. ओके. सो थँक्यू डॉक्टर. तुम्ही परत आहाराविषयी खूपच व्हॅल्युएबल गायडन्स आज दिलाय आणि तुमचा वेळ सुद्धा दिला. थँक्यू सो मच. वेलकम. सो डॉक्टरांनी आज पण आपल्याला योग्य आहार, त्याचं योग्य प्रमाण, वेगवेगळ्या पदार्थांची कॉम्बिनेशन जी आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत, त्याशिवाय चांगली कॉम्बिनेशन्स ह्याच्याबद्दल सुद्धा खूप महत्वाची आणि खूप छान माहिती अत्यंत सोप्या शब्दामध्ये दिली. तुम्ही आमचे ह्या आधीचे एपिसोड बघितले नसतील तर जरूर बघा. डॉक्टरांना तुम्हाला कन्सल्टेशनसाठी भेटायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला त्यांचा नंबर दिसत असेल. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना कन्सल्टेशनसाठी नक्की भेटू शकता. सो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या. आम्ही ही इन्फॉर्मेशन यासाठीच तुमच्यापर्यंत घेऊन येतो, सो दॅट यू स्टे इन्फॉर्म, सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. थँक्यू. कीप स्माइलिंग आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा.